नमस्कार, मी प्राजक्ता. इंडी जर्नल साप्ताहिक सारांशच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. या कार्यक्रमात आपण आठवड्याभरात देश-विदेशात घडलेल्या महत्त्वाच्या घटनांचा आढावा घेणार आहोत. या आठवड्यात 19 जूनला शिवसेनेच्या 59व्या वर्धापन दिनानिमित्त उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी आपापल्या गटाच्या सोहळ्यांमध्ये भाषणं केली. या भाषणांमध्ये मराठी स्वाभिमान, हिंदुत्व आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर जोर होता. त्याचबरोबर 2022मध्ये शिवसेनेत फूट पडल्यापासून दोन्ही गटांचे एकमेकांवर सुरू असलेले आरोप प्रत्यारोप यावेळी सुद्धा झालेच. उद्धव ठाकरेंनी भाजप आणि एकनाथ शिंदे गटावर जोरदार हल्ला चढवला आणि शिंदेनी उद्धव यांच्यावर RSS आणि हिंदुत्वाची टीका करण्याचा आरोप केला. मात्र या सगळ्यात महाराष्ट्राच्या सध्याच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक आव्हानांशी थेट संबंध असलेले अनेक महत्त्वाचे मुद्दे या भाषणांमधून सुटले. या निमित्तानं आज आपण ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉक्टर नीरज हातेकर यांनी महाराष्ट्राच्या आर्थिक आणि सामाजिक स्थितीविषयी वारंवार प्रस्तुत केलेल्या वास्तवाचा संदर्भ घेत दोन्ही शिवसेनेंना कोणते मुद्दे हाताळता आले असते आणि त्यांचं महत्त्व काय हे पाहूया. डॉक्टर हातेकरांनी त्यांच्या अनेक भाषणांमध्ये तसंच त्यांच्या महाराष्ट्राचा बेरोजगारनामा या पुस्तकात महाराष्ट्राच्या आर्थिक आणि सामाजिक अधोगतीबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली आहे. त्यांच्या मते महाराष्ट्र जो एकेकाळी देशाच्या आर्थिक प्रगतीचा पुढारी होता, आता UP, बिहार, झारखंड आणि छत्तीसगड यांच्यापेक्षा सुद्धा मागे पडतोय. या पुस्तकात त्यांनी म्हटलंय की महाराष्ट्रातल्या तरुणांसमोरच्या रोजगाराच्या संधी कमी होत आहेत आणि राज्यातली औद्योगिक गुंतवणूक इतर राज्यांकडे वळते. उदाहरणार्थ, गडचिरोलीसारख्या जिल्ह्यामध्ये स्टील हबच्या घोषणा होत असल्या तरी प्रत्यक्ष रोजगार निर्मिती मर्यादित आहे. मात्र यातल्या कुठल्याच मुद्द्याला महाराष्ट्रातला कुठलाच मोठा पक्ष प्रभावीपणे हात घालताना दिसत नाही. उद्धव ठाकरे त्यांच्या भाषणात मराठी स्वाभिमानाबद्दल बोलले. मात्र यालाच जोडून मराठी तरुणांसाठी रोजगार हमी योजना किंवा कौशल्य विकास कार्यक्रमांबद्दल ते बोलू शकले असते. तर एकनाथ शिंदे, जे सत्ताधारी महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आहेत, त्यांनी राज्य सरकारच्या महाज्योती योजनेबद्दल विस्ताराबद्दल बोलू शकले असते. महाराष्ट्रातली बेरोजगारी हा तरुणांमध्ये असंतोषाचा प्रमुख मुद्दा आहे. हातेकर यांनी यावर विशेष भर दिला आहे आणि त्यांच्या मते राज्यातली औद्योगिक गुंतवणूक कमी होत आहे, ज्याचा थेट संबंध बेरोजगाराशी आहे. महाराष्ट्र आर्थिक पाहणी अहवाल 2023-24 नुसार राज्याचा आर्थिक वृद्धी दर 9.4% 7.6% घसरला आहे. गुजरात, तमिळनाडू आणि कर्नाटकसारख्या राज्यांनी गुंतवणूक आकर्षित करण्यात महाराष्ट्राला मागे टाकलं आहे. शिवसेनेच्या दोन्ही गटांनी हा विषय लावून धरत कौशल्य विकास, स्टार्टअप्स आणि लघु मध्यम उद्योगांना प्रोत्साहन देण्यावर भाषण करायला हवं होतं, मात्र ते काही झालं नाही. यानंतर महाराष्ट्रात सध्या पेटत असलेला एक मोठा मुद्दा म्हणजे हिंदी सक्ती आणि मराठीचा प्रश्न. याच आठवड्यात राज्य सरकारनं आडमार्गानं पहिलीपासून सर्वसाधारणपणे हिंदी शिकवण्याची एका अर्थाने सक्तीच करणारा शासन निर्णय प्रसिद्ध केला. यावर मराठीसाठी काम करणारे बरेच कार्यकर्ते आणि काही मोजक्या कलाकारांनी टीका करण्यास आणि या निर्णयाला विरोध करण्यास सुरुवात केलेली आहे. दोन्ही नेत्यांनी मराठी एकता आणि मराठी अस्मितेविषयी बोलून सुद्धा या विषयाला प्रभावीपणे हात घातलेला नाही. उद्धव ठाकरे किमान हिंदी सक्ती होऊ देणार नाही आणि हिंदीच्या निमित्तानं हिंदूंमध्ये फूट पाडण्यात येत आहे असं तरी म्हणाले. मात्र शिंदेनी यावर काहीच भाष्य केलं नाही. मराठी शाळांचं घटतं प्रमाण आणि दर्जा हा महाराष्ट्रातला गंभीर मुद्दा आहे. राज्यात मराठी माध्यमाच्या शाळा बंद होण्याचं प्रमाण वाढतंय. मराठी भाषा आणि संस्कृतीच्या संवर्धनासाठी शिवसेनेची स्थापना झाली तरी या वर्धापन दिनी मात्र दोन्ही गटांनी मराठी शाळांच्या संरक्षणासाठी काहीही ठोस मुद्दे मांडले नाही. राज्यात मोठा काळ प्रलंबित असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका यावर्षी होणार असं जाहीर करण्यात आलं आहे. यामुळे मराठी माणसाचा पक्ष म्हणून ओळख सांगणाऱ्या या दोन्ही शिवसेनांनी या वर्धापन दिनी मराठी माणसाच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करणं अपेक्षित होतं. मात्र एकमेकांवरचे आरोप प्रत्यारोप आणि वैचारिक वारसा हक्कावरच ही भाषणं फिरत राहिली. दोन्ही गटांनी मराठी माणसाच्या हिताचा मुद्दा वारंवार उपस्थित केला, पण त्याला विकास, शिक्षण आणि रोजगाराच्या संदर्भात जोडलं नाही. आता येऊया या आठवड्याच्या दुसऱ्या महत्त्वाच्या बातमीकडे. पश्चिम बंगालमधून कामानिमित्त महाराष्ट्रात आलेल्या एका 36 वर्षांच्या व्यक्तीला बांगलादेशी म्हणत बांगलादेशमध्ये जबरदस्तीनं पाठवण्यात आल्याचं, नाही खरं तर ढकलण्यातच आल्याची घटना या आठवड्याच्या सुरुवातीला समोर आली. याला पुशबॅक असं म्हणतात. शेख मेहबूब हे या व्यक्तीचं नाव. मूळचे बंगाली असलेले मेहबूब गेल्या 2 वर्षांपासून महाराष्ट्रात कामासाठी आलेले होते आणि ते ठाण्यात राहत होते. काही दिवसांपूर्वीच नवी मुंबई पोलिसांनी मेहबूब यांच्याकडे आधार कार्ड असून सुद्धा त्यांना अवैध स्थलांतरित ठरवून ताब्यात घेतलं.
त्यानंतर त्यांनी त्यांच्या गावी फोनही केला. मात्र समोर आलेल्या बातम्यांनुसार पश्चिम बंगाल सरकारनं याबाबत हस्तक्षेप करून सुद्धा नवी मुंबई पोलिसांनी त्यांचं काही ऐकलं नाही आणि गेल्या आठवड्यातच त्यांना थेट बॉर्डर सिक्युरिटी फोर्स म्हणजेच BSFच्या ताब्यात दिलं. ते पुरेशी कागदपत्र दाखवू शकत नसल्याचा आरोप पोलिसांनी केला, कारण आधार आणि पॅन कार्ड राष्ट्रीयत्वाचा पुरावा नसल्याचं त्यांनी म्हटलं. BSFनं शनिवारी पहाटे 3:30च्या दरम्यान त्यांना बांगलादेशमध्ये अक्षरशः ढकलल्याचं समोर आलं आहे. बांगलादेशच्या सीमारक्षकांनी त्यांना परत पाठवलं, कारण ते भारतीयच होते. या घटनेनंतर पुन्हा एकदा भारत सरकारच्या तथाकथित अवैध स्थलांतरितांच्या हद्दपारीच्या प्रक्रियेवर जगभरातून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मुंबईच्या घटनेच्या काही दिवसांपूर्वीच आसाममधल्या 2 भारतीय नागरिकांना आसामच्या फॉरेनर्स ट्रिब्युनलनं बांगलादेशी ठरवलं. त्यांना भारत-बांगलादेश सीमेवरच्या नो मॅन्स लँडवर सोडण्यात आलं. यापैकी एक व्यक्ती, जे एक निवृत्त शिक्षक आहेत, त्यांना बांगलादेशनं परत पाठवलं, कारण त्यांची नागरिकता बांगलादेशी नव्हतीच. या दोघांकडेही आधार कार्ड आणि मतदार ओळखपत्रासारखी कागदपत्र होती. भारतात अवैध स्थलांतरितांना हाताळण्यासाठी फॉरेनर्स ॲक्ट 1946 आणि सिटिझनशिप ॲक्ट 1955 हे प्रमुख कायदे आहेत. या कायद्यांनुसार केंद्र सरकारला कोणत्याही परदेशी नागरिकाला ज्यांच्याकडे वैध कागदपत्र नाहीत ताब्यात घेऊन निर्वासित करण्याचा अधिकार आहे. विशेषतः आसाममध्ये नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्स म्हणजेच NRC आणि फॉरेनर्स ट्रिब्युनल्सद्वारे नागरिकत्वाची तपासणी केली जाते. गेल्या महिन्यात केंद्रीय गृह मंत्रालयानं सर्व राज्यांना 30 दिवसात अवैध बांगलादेशी आणि रोहिंग्यांची ओळख पटवून त्यांना निर्वासित करण्याचे निर्देश दिले. यासाठी 3 लेयर व्हेरिफिकेशन प्रक्रिया वापरली जाते, ज्यात स्थानिक पोलीस, राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांचा समावेश आहे. मात्र या कायद्यांच्या अंमलबजावणीत अनेक अडचणी आहेत. फॉरेनर्स ॲक्ट केंद्र सरकारला जास्त अधिकार देतो, पण त्यात पारदर्शकता आणि सुनावणीच्या संधीचा अभाव आहे. अनेकदा भारतीय नागरिक, विशेषतः बंगाली भाषिक, चुकीनं बांगलादेशी ठरवले जातात. आसामच्या फॉरेनर्स ट्रिब्युनलवर तर कोणतीही योग्य प्रक्रिया न पाळता लोकांना बांगलादेशमध्ये ढकलण्यात येण्याचा आरोप आहे. एका आसामी महिलेने आसाममध्ये परदेशी ठरवून अवैधरित्या ट्रिब्युनलद्वारे त्यांना ताब्यात घेण्याच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे. जगभरात या पुशबॅक विरोधात निषेध व्यक्त केला जातोय आणि अनेक संस्थांनी भारत सरकार बंगाली भाषिक आणि खास करून मुसलमानांना टार्गेट करत असल्याचा आरोप केला आहे. हा प्रश्न केवळ कायदा आणि प्रशासनाचा नाही, तर मानवतेचा आणि न्यायाचा आहे. भारतीय नागरिकांना चुकीनं बांगलादेशी ठरवून त्यांचे हक्क हिरावले जाणं हे थांबवण्यासाठी काय करता येईल हे पाहणं आता गरजेचं आहे. आणि यासाठी डिपोर्टेशन म्हणजेच हद्दपारीची प्रक्रिया पारदर्शक आणि न्याय्य असणं गरजेचं आहे. यानंतर आपण बोलणार आहोत महाराष्ट्रातल्या अंधश्रद्धा आणि त्यांना खतपाणी घालणाऱ्या जबाबदार पदांवरच्या व्यक्तींबाबत. नुकताच आमदार भरत गोगावले यांचा एक व्हिडिओ समोर आलाय, ज्यामध्ये ते अघोरी पूजा करताना दिसत आहेत. ही घटना धक्कादायक आहे, कारण महाराष्ट्रात अंधश्रद्धा आणि काळ्या जादू विरोधात कठोर कायदा आहे. तरी सुद्धा अशा घटना का घडतात आणि यापूर्वी अशा कोणत्या घटना घडल्या ज्यामध्ये जबाबदार व्यक्तींनी अंधश्रद्धेला प्रोत्साहन दिलं? महाराष्ट्र पुरोगामी विचारांचा वारसा असलेलं राज्य आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, महात्मा फुले, राजर्षी शाहू आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी या भूमीला समृद्ध केलंय. याच पुरोगामी परंपरेतून 2013 महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध कायदा अस्तित्वात आला. हा कायदा अंधश्रद्धा, जादूटोणा, नरबळी यांच्यासारख्या अमानुष कृत्यांना आळा घालण्यासाठी आहे. या तशा कृत्यांना प्रोत्साहन देण्यावर सुद्धा कारवाईची तरतूद आहे. या कायद्यामागे डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या नेतृत्वाखालच्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा मोठा वाटा होता. पण प्रश्न असा आहे की असा कायदा असताना सुद्धा जबाबदार व्यक्ती अशा कृत्यामध्ये का सामील होतात? भरत गोगावले यांचा व्हिडिओ हा याच प्रश्नाचं ताजं उदाहरण आहे. गोगावले हे शिवसेनेचे आमदार आहेत आणि रायगडचे पालकमंत्री होण्यासाठी इच्छुक असल्याची सध्या चर्चा आहे. त्यांनी एका तांत्रिकासोबत अघोरी पूजा केल्याचा आरोप आहे. या प्रकरणावर विरोधकांनी तीव्र टीका केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी तर थेट गोगावलेंवर कायद्याअंतर्गत कारवाईची मागणी केली आहे. काहींनी याला राजकीय स्टंट म्हटलंय, तर काहींनी याला अंधश्रद्धेचा प्रकार ठरवलंय. पण यातून एक गोष्ट स्पष्ट होते: जबाबदार पदांवरच्या व्यक्तींच्या अशा कृत्यांमुळं सामान्य नागरिकांमध्ये चुकीचा संदेश जातो. अशी काही ही पहिलीच घटना नाही. महाराष्ट्रात यापूर्वी सुद्धा अशा अनेक घटना घडलेल्या आहेत, ज्यामध्ये राजकीय नेते, प्रशासकीय अधिकारी किंवा प्रभावशाली व्यक्तींनी अंधश्रद्धेला प्रोत्साहन दिलंय.
दुर्दैव असं की नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येचा तपास करणाऱ्या बड्या पोलीस अधिकाऱ्यानंच त्यांच्या आत्म्याशी संपर्क साधण्यासाठी प्लॅनचेट केल्याचं समोर आलं होतं. जबाबदार व्यक्तींच्या अशा कृत्यांचे गंभीर परिणाम होतात. पहिला परिणाम म्हणजे सामान्य नागरिकांमध्ये अंधश्रद्धेला वैधता मिळते. जेव्हा आमदार, खासदार किंवा अधिकारी अशा कृत्यांमध्ये सहभागी होतात तेव्हा लोकांना वाटतं की यात काहीच गैर नाही. दुसरं म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन आणि तर्कशुद्ध विचारांना खीळ बसते. तिसरं म्हणजे अशा कृत्यांमुळं भोंदू बाबा आणि तांत्रिकांना प्रोत्साहन मिळतं, जे समाजाचं शोषण करतात. राजकीय दबाव, धार्मिक भावनांचा मुद्दा आणि सामाजिक रूढी यामुळे अशा प्रकरणांवर कारवाई करणं कठीण होतं. अंधश्रद्धा निर्मूलन कायदा असला तरी त्याची अंमलबजावणी कमकुवत आहे. यासाठी कठोर कारवाईसोबतच जनजागृतीची सुद्धा गरज आहे. महाराष्ट्राला पुरोगामी ठेवायचं असेल तर अंधश्रद्धेच्या विरोधात ठाम भूमिका घ्यावी लागेल. जबाबदार व्यक्तींनी आपल्या कृतीतून तर्कशुद्ध आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचा आदर्श घालून द्यावा. भरत गोगावले प्रकरण हे केवळ एक उदाहरण आहे. यातून आपण शिकायला हवं. अंधश्रद्धा निर्मूलनासाठी कायद्याची अंमलबजावणी, शिक्षण आणि जनजागृती यांचा समन्वय गरजेचा आहे. तर हा होता आजचा साप्ताहिक सारांश. तुम्हाला हा एपिसोड कसा वाटतोय याबाबत प्रतिक्रिया नक्की नोंदवा. हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि पाहत रहा इंडी जर्नल.